नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते। आज माझ्यासमोर एक खास व्यक्ती आलेली आहे। मी नेहमीच आपल्याशी संवाद साधतो, परंतु हा आजचा संवाद फार जिव्हाळ्याचा आणि मरवी लागणारा पण आहे। असं का? तर आपल्याला माहिती आहे की ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पहिले मेडलिस्ट ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा भारताचं प्रतिनिधित्व करून भारताला मेडल आणून दिलं। मला वाटतं की काही व्यक्ती असतात त्या काळच्या पडद्याआड जातात आणि पडद्याआड गेल्यानंतर लोक त्यांना कदाचित विसरतात, परंतु आज ज्या प्रकारे त्यांच्या नावाने महाराष्ट्र शासन क्रीडा दिवस करतं, महाराष्ट्र शासन त्यांच्या नावाचा गवगवा करतंय, त्यांच्या नावाने विविध स्पर्धा आज आयोजित केल्या जातात, परंतु त्या माणसाला खरंच त्या स्पर्धेमुळे न्याय मिळतो का? स्पर्धा करणं किंवा त्यामुळे होणारं राजकारण किंवा मतांचं राजकारण हा वेगळा भाग आहे, त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये। परंतु आज मी ज्या सांगली जिल्ह्यामध्ये राहतो त्याच्या हाकेच्या अंतरावर असलेलं कराड हे गाव आणि त्या कराडचे ऑलिम्पिकवीर गोळेश्वरचे खाशाबा जाधव यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। आज त्यांचे सुपुत्र माझ्या सोबत आहेत, रणजितजी, जे एक प्रदीर्घ लढा चालवत आहेत की खाशाबा जाधवांना न्याय कधी मिळणार। हा न्याय हा खाशाबा जाधवांसाठी नाहीये, हा न्याय कराडच्या मातीसाठी आहे, हा न्याय सातारकरांसाठी आहे, हा न्याय महाराष्ट्रासाठी आहे, हा न्याय हा भारतासाठी आहे, ज्याने या भारत देशामध्ये पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक आणलं। हल्ली बघतोय मोदी सरकार आल्यानंतर बरीच ऑलिम्पिक पदक येत आहेत, परंतु पहिलं ऑलिम्पिक पदक, पहिली गोष्ट काही स्पेशल असते तुमच्याही जीवनात आणि प्रत्येकाच्या जीवनात। पहिली गोष्ट म्हटल्यानंतर तो एक अभिमानाचा, आत्मविश्वासाचा, संकल्पाचा क्षण असतो। मला वाटतं की नुकतंच त्यांनी मला एक अभिनव बिंद्रांचं एक पत्र दाखवलं, अतिशय सुंदर पत्र, की त्यांनी सांगितलं खाशाबा जाधव हे ऑलिम्पिक मधले भारतीयांचे दीपस्तंभ आहे। किती सुंदर वर्णन त्या अभिनव बिंद्रांनी केलं। मला वाटतं तो दीपस्तंभ भारत सरकार विसरलंय का? नो डाऊट त्यांच्या नावाने स्पर्धा होतील, त्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातील, परंतु जोपर्यंत भारतीय म्हणून केंद्र स्तरावरती त्यांच्या नावाचं नॉमिनेशन होणार नसेल, केंद्र सरकार त्याची दखल घेणार नसेल, अगदी आपल्या लाडक्या सचिन तेंडुलकरला जर भारत रत्न पुरस्कार मिळत असेल, तर आमच्या या मातीतील कुस्ती सारख्या खेळातील, म्हणजे हा मातीचा रांगडा खेळ खेळणाऱ्या आमच्या खाशाबा जाधवना भारतरत्न का नाही मिळाला आतापर्यंत? बर, त्यांना पद्मविभूषण मिळण्यासाठी त्यांचे सुपुत्र असतील, गावकरी असतील, हे फार प्रयत्न करतायत, तरी आतापर्यंत त्यांना का नाही मिळाला? या प्रश्नाचं उत्तर माझ्या जवळ नाहीये, रणजितजी जवळ नाहीये, महाराष्ट्र शासनाजवळ तर नक्की असेल, या अपेक्षेने मी हा व्हिडिओ करतो। हा व्हिडिओ प्रत्येक या मातीतील सुपुत्राने बघावा। ज्याची निष्ठा या माती बरोबर आहे, त्याची निष्ठा या मातीच्या नाळेबरोबर आहे, त्यांनी हा व्हिडिओ बघावा। कारण की खाशाबा जाधव यांनी कुस्तीतलं पदक आणलं होतं। कुस्ती ही लाल माती, ज्या लाल मातीने अनेक वीर घडवले, अनेक शूर घडवले, या लाल मातीचा इतिहास फार वेगळा आहे। त्या लाल मातीनं पहिलं ऑलिम्पिक पदक या भारत देशाला मिळवून दिलं। हा पश्चिम महाराष्ट्रामधील सांगली जिल्ह्यामधील असेल, सातारा जिल्ह्यामधील कराडकरांचं एक भुशावळ आहे, परंतु आज आपण त्यांना विसरलो आहोत का, अशी माझी प्रामाणिकपणे खात्री झालेली आहे। संघर्ष म्हणजे आज मी यांच्याशी बोलत होतो, त्यांनी जो त्यांचा संघर्ष मला सांगितला की वडिलांच्या त्या कामगिरीला न्याय मिळण्यासाठी एक मुलगा आज संघर्ष करतोय। गेली 23-24 वर्ष झालं त्यांच्या नावाचं फाउंडेशन चालवतोय। आज त्यांच्या नावाचं कुस्ती संकुल त्या ठिकाणी बनत असताना अचानकपणे त्याला निधी कमी पडतो। बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या। मी आज त्यांची खाशाबा जाधव यांची मेडल्स आज आपल्या समोर खास ठेवलेली आहेत, कारण ते वंदनीय आहेत, ते पूजनीय आहेत आणि खरंच ते मस्तकी धारण करण्यासाठी आहेत। परंतु आपणच, आपला समाज हा आत्मविस्मृत आहे, मी ऐकलं होतं, पण आपण एवढे स्वाधीन झालो आहोत का? आज त्यांना आपण विसरून गेलो आहोत का? तर याचं उत्तर नाही, कारण की त्यांच्या मुलांनी, रणजितजींनी ही ज्योत मनात कायम पेटत ठेवली आणि इतरांच्या मनात ती पेटवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। त्यासाठी हा संघर्ष आहे। आज त्यांची एवढी साधी, प्रामाणिकपणे एवढी इच्छा आहे की त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळावा। आता गैर काय? पद्मविभूषण पुरस्कार मिळणं हा त्यांचा हक्क आहे, परंतु आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे
की त्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. आपण एखादं पत्र लिहू शकतो का भारत सरकारला की आमच्या मातीतला कुस्तीतला हा वीर, त्याला तुम्ही पद्मविभूषण द्या? आपण करू शकतो, छोटी गोष्ट आहे आणि ते आपण सगळ्यांनी केली पाहिजे. अशा या छोट्या गोष्टीच आपण आगामी काळात चांगल्या गोष्टी घडून यांचं जे स्वप्न आहे पद्मविभूषण देण्याचं, आणि आपल्या सगळ्यांचं ते स्वप्न असलं पाहिजे, नुसतं त्यांच्या मुलाचं स्वप्न असून ते चालणार नाही. त्यासाठी त्यांनी जो खटाटोप केलाय, त्यांनी मला हे आता साधारण पुस्तक दाखवलं की कोणी कोणी शिफारस केली, अगदी मोठमोठे दिग्गज असतील त्यांनी शिफारस केली या संदर्भात. सगळ्यांचे फोटो आहेत, अर्जुन पुरस्कार त्यांना मिळालाय. काय दिलं नाही, परंतु जे द्यायचं होतं ते अजून शिल्लक आहे. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटतं की त्यांना पद्मविभूषण पुरस्कार हा मिळालाच पाहिजे, हा त्यांचा हक्क आहे आणि अधिकार आहे. त्यासाठी संघर्ष चालू आहे, संघर्ष राहणार आहे. ते आज या ठिकाणी आले सदिच्छा भेट द्यायला, त्यांनी मला हकीकत सांगितली. माझ्यापर्यंत मी प्रयत्न करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही माझं चॅनल नेहमी बघता आणि बरेच माझे प्रेक्षक आहेत, व्ह्युअर्स आहेत, त्यांना विनंती आहे यासाठी आपलं एक मुवमेंट चालवता येईल का, आपण सांगावं, आपण ते करू, सगळे मिळून करू. मला माहिती आहे की कसलंही म्हणजे पैशाचा सोंग आणता येत नाही आणि चळवळ या राजकीय स्वार्थासाठी होतात, पण एक चळवळ आपल्या मातीच्या पुत्रासाठी आपण करणं गरजेचं आहे. अपेक्षा काय तर त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळावा आणि ती सगळ्यांची अपेक्षा असली पाहिजे. यासाठी हे जोर लावतात, आपण सगळ्यांनी तो जोर लावूया, आपण सगळे एकत्र येऊया आणि काहीतरी विशेष असं करूया जेणेकरून केंद्र सरकारला तो पुरस्कार देणं भाग आपण पाडूया. मी या ठिकाणी रणजितजी आले, त्यांचे मी आभार मानतो, त्यांचंही धन्यवाद मानतो आणि त्यांचंही मी थोड्या वेळाने तुम्हाला मनोगत व्यक्त करण्यासाठी त्यांना सांगणार आहे, ते पण तुम्ही पाहाल. तुर्तास धन्यवाद.